नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समितीचा संविधान गौरव पुरस्कार सोहळा संपन्न। 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे। त्याच निमित्ताने परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रच्या वतीने ही शहरातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजिनियर RD मगर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्तार इनामदार ॲडव्होकेट निलेश करमोळी सर, शिवाजी चव्हाण, रेणुका बोरा, खदीरलाला हाशमी, प्रमोद कुटे आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्रभरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 महिला व पुरुषांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आज असे NGO जे असतात ते आमच्या रुग्ण हक्क समिती जे बनकर साहेब आणि त्याचे कमिटी ह्या लोकांनी घेतलं, त्यामुळे मी त्यांचं पण अभिनंदन करतो। मी माझे काही मित्रमंडळी आलेले, तसे इतके आमचे मित्र सत्तार इनामदार, टेलर उद्घाटक आणि इतके लोक पत्रिके लोकांमधून आलेलो आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या परिस्थितीची जाण आहे। त्यामुळे मग मी माझे सगळे जे काही व्याख्यान आहे ते सगळे यूट्यूबला याचप्रमाणे आज मी तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध आनंद मिळेल असंच मनोगत माझं तुम्हाला ऐकायला सगळ्या माता बहिणींना पण मिळेल। आपण फक्त फोन सायलेंट ठेवा। म्हणजे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, मला कोणाची गरज नाही। मुलांनी पैसे कमवले, आई वडिलांची सुद्धा मुलं कदर करत नाही। त्यावेळेला आजच्या जमान्यात एक सुंदर गाणं चालू आहे, त्या गाण्यात बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल। त्या गाण्याचे मी 2 ओळी एक छान एक सुंदर ऐका। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, वो दूसरा ही खाएगा, वो दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। जब तक ये सांसें हैं, तब तक ये रिश्ते हैं। जब तक ये सांसें हैं, तब तक ये रिश्ते हैं। सांस छूट जाएंगे। इतकं पैसा मी करत चाललेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एका स्मशानभूमीमध्ये छान वाक्य लिहिलं होतं, असू शकता कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ शकता, फक्त समाजासाठी तुमचं काहीतरी दान करण्याची भावना असली पाहिजे, गरिबाला मदत करायची भावना असली पाहिजे। मदत ही फक्त पैशाची नसते। आपण जे म्हणतो ना, माझ्याकडे पैसा नाही, अडका मी मदत प्रत्येक प्रकारे करता येतो। जसे आमचे बनकर साहेब जे गरीब रुग्णांना मदत करतायत, ही त्यापैकी एक उदाहरण आहे। काय असतं समाजामध्ये अशा लोकांचं कुणी दखल घेत नाही, पण परमेश्वर अशा लोकांची दखल घेतो। तुम्ही लक्षात ठेवा, आपण आयुष्यात जे काही कर्म करतो ना, ते सगळं कर्म आपल्याला 10 पटीने वापस घेतो। आपण म्हणतो आई वडिलांनी केलेले कर्म त्यांच्या मुलांना लागत असतात, कारण आई जी असते ना, ही मुलांसाठी काही असो देवापुढे भीक मागते, दैवापुढे भीक मागते की आपल्या मुलांना चांगलं ठेवावं। ही एक आईच करू शकते, बाकीचं असं कोणी करू शकत नाही। कारण काय असतं, लोकांजवळ पैसा असला की लोकांना वाटतं पैशाची। त्याच्याबद्दल एक उदाहरण आहे। जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप है कैसे। जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप है कैसे। जब आप हो जाएंगे कंगाल, तब कोई न पूछेगा आपका हाल। मेरा वक्त क्या बदला, जिनका ना आता था जवाब उनके सलाम आने लगे। जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे। मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम की पेड़ पे आम आने लगे, मेरे नीम के पेड़ पे आम लाने लगे। माणसाचं वेळ बदलली ना, सगळं मानत असतात, कारण माणसाची वेळ फिरायला वेळ लागत नसता। जब मुंह फेर लेता है, शेर को भी कुत्ता घेर लेता है। उस दिन शेर की नहीं चलती, उस दिन कुत्ते की चलती है। त्याच्यामुळे माणसाने आयुष्यात आपल्या वेळेप्रमाणे वागावं। कुठल्याही माणसाला कमी समजायचं नाही। समाजामध्ये म्हणतो ना, जवळचा माणूस आपल्याला जर धोका दिला तर फार वाईट वाटतं। दूरच्या माणसाने कोणी आपल्याला धोका दिला तर काही त्रास होत नाही,
पण जवळच्या माणसाने जर धोका दिला तर खूप वाईट वाटतं. असंच एक उदाहरण मी ऐकलेलं आहे. मेणबत्ती जळत राहते, रात्रभर जळत राहते. जळता जळता शेवटी तिला माहीत पडतं आपण जळत आपल्याला रात्रभर जाळलं. असंच माणसाची अवस्था असते. त्यानंतर एक छोटस उदाहरण आहे आपल्याला कन्यादानाचं. आपला वेळ तर जास्त होणार नाही ना. लग्न चालू असतं, ती मुलगी बिचारी जेव्हा स्टेजवर असते त्यावेळेला ती नेहमी मागे वळून वळून बघते, नेहमी इकडे तिकडे बघत असते. सगळे लोक मंडपाचा विचार करतात की मुलीचं लग्न असल्यावर एक मुलगी किती आनंदात असली पाहिजे. एक तर ह्या मुलीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होतंय, या तिच्या काहीतरी अडचण आहे. मग त्यावेळेला एक माणूस म्हणतो ती मुलगी कोणालाच बघत नाहीये, ती मुलगी मागे वळून वळून फक्त आपल्या वडिलांना बघते. तिचे वडील लांब कोपऱ्यामध्ये उभे, तिचे वडील जवळ येत नाहीये. मग एकदा विचारतो काय प्रॉब्लेम काय एवढं त्या मुलीसाठी, तिचे वडील जवळ काय येत नाहीये. म्हणजे तिच्या वडिलांना पहिले 3 मुली होत्या आणि नको असताना ही 4थी मुलगी झाली. ही 4थी मुलगी झाल्यामुळे त्या वडिलांना इतका तिरस्कार आला, म्हणून लहानपणापासून ते त्या मुलीचा फार तिरस्कार करत होते. त्या मुलीला कधीच प्रेमाने बोलले नाही, तिच्याकडे बघितलं नाही. त्या मुलीचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मिसेसला त्या मुलीला दूध सुद्धा पाजू देत नव्हते, जेणेकरून त्यांना वाटायचं की ही मुलगी तडफडून मरून जावं, बिना दुधाची मुलगी मरून जावं. शेतात कामाला गेले तर तिला झाडाखाली उघडं पडू द्यायचे की जेणेकरून तिला साप डसेल काही डसेल ती मरून जावं, अशी त्या वडिलांची इच्छा असायची. ती मुलगी इतकी हुशार होती, 4थी मुलगी असली तरी ती शाळेमध्ये नेहमी पहिली यायची. शिक्षकांनी जर तिच्या वडिलांना सांगितलं की आज तुमच्या मुलीला पहिला पुरस्कार मिळालेला आहे, तिचा सत्कार आहे, तर तुम्ही आईवडील दोन्ही जण या आणि त्या मुलीचं अभिनंदन करायचंय, तरी ते वडील कधी त्या मुलीच्या बरोबर गेले नाही. त्यानंतर त्या मुलीला कधी एक नवीन कपडा घेतला नाही. त्या बिचारीने त्या मोठ्या बहिणीचे कपडे अल्टर करून करून नेहमी लहान कपडे घेतले. की वडील सांगायचे मी ह्या मुलीला मरण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले की मुलगी मरून जावं, मला नको पाहिजे मुलगी, मला मुलगा हवा होता. त्यावेळेला त्या मुलगी ज्या वेळेला लग्न चालू असताना मग सगळे लोक म्हणतात अहो कन्यादान झालंय, आता एकदा मुलीला भेटा. मुलगी चालली जाईल सासरी, पुन्हा भेटणार नाही. आणि ते फरक्याचा दम गेल्यानंतर तुम्ही त्याच्या घरी गेलात ना की मुलगी तुम्हाला वरंड्या देऊन सुद्धा बोलू शकत नाही. हो काय पाप केला असेल तिने. त्या मुलीला एकदा भेटा, तो पाप तरी जात नाही. ती मुलगी कंटिन्यू ढळा रडत असते, कंटिन्यू स्टेजवर रडत असते आणि तिच्या आईला म्हणते आई बाबांना एकदा बोलव ग, मला बाबांना भेटायचंय. बघ नंतर माझं मेलेलं मूळ दिसेल, त्यांना माझा चेहरा दिसणार नाही. ती मुलगी कडकडीने विनंती करते आईला, आई एकदा बाबांची भेट घाल ग, मला बाबांना भेटायचं की बाबांनी मला आजपर्यंत हात लावू दिला नाही, तू एकदा गावाला गेली. राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार ठेवला होता. त्या पुरस्कारासाठी आमचे संस्थापक अध्यक्ष निलेश कोरडे सर, प्रदेशाध्यक्ष गोत्राळ सर, महिला प्रदेशाध्यक्ष गोराताई आणि युवती प्रमुख आमचे मित्र रहीम शेख आणि माझे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, या सर्वांचा मी आभार आहे. आणि त्यांनी असंच आमच्यावर प्रेम राहू द्या ही हा झालेला आहे. आणि त्याचे संयोजक दिलीप बनकर आणि प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी हे कार्यक्रम आयोजन करून एक आगळा वेगळा संदेश परभणीकरांना, महाराष्ट्रकरांना आणि रुग्णाच्या संरक्षण समितीला दिला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं फार सत्कार करावा ही माझी विनंती आहे. बनकर यांचा हार घालून सत्कार करावा ही विनंती मी सुनीलजी यांना करतो. आमच्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांचं कार्याचं कौतुक यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णांच्या संदर्भात इतर विविध ठिकाणी आहे. तर मनीषाजी निरंकर यांचा यवतमाळहून आले, स्वखर्चानं आले, त्याच्याबद्दल मी त्यांना आमचे महिला प्रदेशाध्यक्ष रेणुकाजी बोरा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा हार घालून पुष्पगुच्छ घालून त्यांचं कौतुक करावं.